हॅलो गाईज, मी आज बनवलं होतं मटर पनीर. तर त्याच्यासाठी मी अगोदरच मसाला बनवून घेतलेला. तर त्याच्यासाठी मी इथं मध्यम आकाराचे 3 टोमॅटो आणि कांदे घेतलेले, लसणाच्या पाकळ्या, आलं घेतलेलं, 2 हिरव्या मिरच्या आणि काजू घेतले होते. तर ते छान पॅनमध्ये परतून घेतलेलं, थोडं नरम होऊ दिलं, त्याला छान असं सॉफ्ट झालं. आणि मग मी मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घेतलं, इवन पेस्ट करून घेतली त्याची फाईन पेस्ट. आणि मग एकदम असं छान झालेली ती पेस्ट. आणि मग कढईमध्ये 2 चमचे तेल घालून जिरं घातलेलं आणि मग हा मसाला घातला, परतू दिला छान. आणि हिरवे मटर घातले, बॉईल न करता घातलेले डायरेक्ट. आणि मग बेसिक मसाले घातले, हळद, लाल मिरची पावडर, धने जिरा पावडर असं घातलेलं. त्याला छान असं परतू दिलं, थोडं लालसरपणा आला. आणि मग त्याच्यामध्ये मी गरम पाणी करून घातलेलं. तर एक वेगळी शायनिंग येते त्या भाजीला. तुम्ही ही ट्रिक वापरून पहा कसं वाटतं. आणि मग थोडं तेल फुटू दिलं, त्याला छान उकळी फुटू दिली. आणि मग बाजूला मी पनीर फ्राय करायला घेतले. तर वंडरप्रूफ शेफचं जे पॅन आहे, नॉनस्टिक पॅन, ते घेतलेलं. तर त्याच्यामध्ये मी पनीर शाला फ्राय करून घेतलं, छान असं सोनेरी रंगाचं येऊ दिलं त्याला. आणि मग छान असं ते पनीर त्याच्या भाजीत टाकलं. आणि इथे मी कसुरी मेथी घातलेली, चुरून घातलेली. तर तुम्ही ही कसुरी मेथी घालून बघा कसं वाटतं. आणि कोथिंबीरने गार्निश करा ही भाजी. आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा, कमेंट्स करा. आणि मला माझ्या अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. आणि असे छान छान रेसिपी बघत जा आणि माझ्या अकाउंटला नक्की फॉलो करत जा. थँक्यू.